Hello students, a very good morning to all of you. Today we'll continue the next part of periodic classification of elements. In last part we have discussed as modern periodic table. Correct now? Okay, in modern periodic table, okay, we have discussed as description of whatever periods and description of groups and some questions also. Correct na? Okay, in modern periodic table, there are how many periods? Yes, here there are 7 periods. करेक्ट ना? ओके, आपण प्रत्येक पिरियडचं डिस्क्रिप्शन पाहिलं बळानं. प्रत्येक पिरियड मध्ये किती एलिमेंट आहेत ते पाहिलं. तुम्हाला नोनच असले पाहिजे ते. खूप केअरफुली प्रॅक्टिस करा बळानं ते. एस टोटल नंबर ऑफ ग्रुप्स किती आहेत बघा. ओके, 1 2 ओके 18 ग्रुप्स. ओके, देर आर 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे, मी असं पण मेन्शन केलं होतं. ओके, की तिथं टोटल किती ग्रुप्स आहेत? 4 ग्रुप्स आहेत. बरोबर ना? इन मॉडर्न पिरियडिक टेबल देर आर ओके 4 सॉरी ब्लॉक्स. ठीक आहे ना? ओके, ग्रुप्स म्हणलं मी. ओके, 4 ब्लॉक्स असतात. करेक्ट. त्याच्यामध्ये एक एस ब्लॉक आहे. ओके, दुसरा पी ब्लॉक आहे. तिसरा डी ब्लॉक आहे. आणि नेक्स्ट वन इज ओके व्हॉट एफ ब्लॉक. ठीक आहे ना? ओके, टोटल 4 ब्लॉक्स मध्ये हा पिरियडिक टेबल काय केलेला आहे? एस डिवाइड केलेला आहे. लक्षात येते हे? येस. मग बघूया आपण ओके हे 4 ब्लॉक्स कसे डिवाइड केले. ठीक आहे ना? ओके, तुम्हाला कन्सेप्ट समजायला बघा. ओके, 11th मध्ये गेल्यानंतर खूप डिटेल मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. ओके, पण इथं सुद्धा आपण थोडंफार ओव्हरव्ह्यू करूया की बाबा येस हे 4 ब्लॉक्स कसे आले. ठीक आहे ना? ओके, बिफोर दॅट we'll discuss some anomalies okay of long form of the periodic table. Anomalies means differences. ठीक आहे ना? ऑफ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. त्यालाच आपण काय एस लिमिटेशन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे ना? ओके, एनोमॅलिज म्हणजेच काय? डिफरन्सेस. ठीक आहे? एस, किंवा त्याला काय म्हणा तुम्ही? ओके, एस लिमिटेशन्स. काय आहेत लिमिटेशन्स हे पिरियडिक टेबलचे? तर फर्स्ट लिमिटेशन आहे ओके पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट फिक्स्ड टिल नाउ. मी तुम्हाला मागे मेन्शन केलं होतं. ठीक आहे ना? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सुद्धा ओके एस हायड्रोजनची पोझिशन फिक्स नाही बघा. कारण काय की हायड्रोजन जो आहे ना ओके तो काय एस ब्लॉकच्या म्हणजे काय फर्स्ट ग्रुपच्या पण प्रॉपर्टीज दाखवतो. फर्स्ट ग्रुप. ठीक आहे, आणि 17 ग्रुप जो आहे ग्रुप नंबर 17 त्याच्या सुद्धा प्रॉपर्टीज दाखवतो. दोन्हीच्या प्रॉपर्टीज दाखवतो तो सायमल्टेनियसली. तो कसं दाखवतो वगैरे ओके आपण काय 11th मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना? हायड्रोजन एक चॅप्टर आहे सेपरेट तुम्हाला. ओके, आणि पिरियडिक टेबल मध्ये सुद्धा आहे की पोझिशन ऑफ हायड्रोजन का फिक्स नाही. समजतंय हे? ठीक आहे. दुसरा लिमिटेशन काय आहे बघा. लॅन्थेनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स स्टिल फाइंड प्लेस इन ओके बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. करेक्ट ना? त्या पिरियडिक टेबल मध्ये ओके एस लॅन्थेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्सला प्लेस मिळालेला नाही. बरोबर आहे ना? ते कुठे ठेवलेले आहेत लॅन्थेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स? ओके, ऍट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल, बॉटमला ठेवलेले आहे. हे एक ड्रॉबॅक आहे किंवा काय लिमिटेशन आहे पिरियडिक टेबलचं. ओके, कारण काय हे जर 14 एलिमेंट्स बाळानो ओके इथं ठेवलं आपण असे ओके तर काय होतं पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं. बरोबर आहे ना? ओके येस, दिस इज अगेन लिमिटेशन ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल एट नाउ नॉट सॉल्व्ड. करेक्ट ना? त्याला सेपरेट स्टडी करतो आपण बॉटमला ठेवून. करेक्ट. नेक्स्ट बघा, इट डज नॉट रिफ्लेक्ट. ठीक आहे ना? ओके येस, काय म्हणले? इट डज नॉट रिफ्लेक्ट the exact distribution of electrons among all orbitals of the atoms of all the elements. It does not reflect the exact distribution of electrons. ठीक आहे ना? ओके, तर एक्झॅक्ट डिस्ट्रीब्युशन ओके हे कसं ओळखायचं आपण? ओके, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये स्टडी करायचं आपल्याला. कशामध्ये? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच ओके एक्सेप्शन पण दिसतील की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ओके काय ऑर्बिटल्स मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स, काय ऑर्बिटल्स मध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स, काय स्टॅबिलिटीसाठी ओके येस इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट जी आहे ती डिफरंट तुम्हाला कुठं मिळेल? येस, त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये. तुम्हाला ते डिटेल मध्ये आता जे काय आपण जनरल डिस्कस करतोय, बेसिक डिस्कस करतोय म्हणून आपण अजून डिटेल मध्ये जात नाही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे ना? ओके, बघा पुढं.
S, P, D and F block. There are 4 blocks of what elements. त्याच्यामध्ये फर्स्ट ब्लॉक आपण डिस्कस करूया आता. S ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे बाळांनो, S ब्लॉक कशाला म्हणायचं? ठीक आहे ना. S ब्लॉक म्हणलंय. S कुठून आला? S इज द सबसेल. ठीक आहे ना. S काय आहे? सबसेल आहे. थोडंसं सांगतो पुढे बघा. ठीक आहे. See here, this is the structure of atom. बरोबर आहे ना. This is the nucleus in which as protons plus neutrons are present. बरोबर आहे ना. हे नोन आहे तुम्हाला. न्यूक्लियस मध्ये कोण असतात? प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन असतात. ठीक आहे. आणि त्याच्या अराउंडला कोण असतात? तर काय? इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियसच्या अराउंडला कोण असतात? इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे ना. मग प्रोटॉन्सलाच काय म्हणतो आपण? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक व्हॉट नंबर. ठीक आहे. येस. हे लक्षात ठेवा आता की ॲटॉमिक नंबर कशाला म्हणायचं. ठीक आहे ना. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर indicated by Z. ठीक है. Atomic number means number of protons present in nucleus of an atom is called atomic number. ठीक है ना. इट मीन्स Z इज इक्वल टू काय असणार आहे? P. ठीक आहे ना. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस, त्याला ॲटॉमिक नंबर म्हणायचं. समजते हे. इन न्यूट्रल ॲटम, व्हेरी इम्पॉर्टंट IMP पॉइंट. इन न्यूट्रल ॲटम ठीक है. येस. नंबर ऑफ प्रोटॉन्स मीन्स atomic number is equal to number of protons is equal to number of electrons. लक्षात येते. atomic number is equal to number of protons is equal to number of electrons. न्यूट्रल ॲटम मध्ये हे तिन्ही काय असतात बघा, इक्वल असतात. म्हणजे न्यूट्रल ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू सुद्धा तुम्ही ॲटॉमिक नंबर म्हणू शकताय. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर असतो 11. बरोबर आहे ना. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतात? सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 म्हणजेच काय? Z इज इक्वल टू काय? 11. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतील मग त्याच्यामध्ये? तर 11. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात? तर काय? S11. बघा दोन्ही कशा आहेत? इक्वल आहेत. समजते. न्यूट्रल ॲटम मध्ये. पण समटाइम्स जर तुम्हाला आयन दिलेला असेल, सोडियम Na+ दिलेला असेल, ॲटॉमिक नंबर इथं सेम असणार आहे. बरोबर आहे ना. Z इज इक्वल टू काय असणार आहे? P असणार आहे. बट इलेक्ट्रॉन्स आर डिफरंट. Z इज इक्वल टू काय आहे केसमध्ये? 11 आहे. P इज इक्वल टू काय आहे? 11 आहे. ठीक आहे. बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स E इज इक्वल टू किती असतील? 10. ठीक आहे. ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन एखाद्या ॲटम मधनं बाहेर पडतो बळनो, त्यावेळेस काय? प्रोटॉनची संख्या जी आहे ती अनइक्वल होते. बरोबर आहे ना. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 10 आहेत. आणि प्रोटॉन्स किती आहेत? 11 आहेत. आणि तुम्हाला हे पण नोन आहे की प्रोटॉन वरती कुठला चार्ज असतो? प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन्स हे कशा असतात? पॉझिटिव्हली चार्ज. आणि इलेक्ट्रॉन्स हे कशा असतात? निगेटिव्हली चार्ज. मग ॲटमला इलेक्ट्रिकली न्यूट्रल का म्हणतो आपण? ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं का म्हणतो? कारण काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकमेकाला काय करतात? कॅन्सल आउट करतात. आणि हा चार्ज काय होतो? न्यूट्रल ॲटम मध्ये 0 होतो. चार्ज 0 होतो. समजलं ना. म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली काय असतो? न्यूट्रल. समजते. मग जर आयनच्या फॉर्म मध्ये घेतला तुम्ही तर एकतर नंबर ऑफ प्रोटॉन इन्क्रीज असतात. बघा इथं 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. 10 काय होतील? 10 प्रोटॉन्स आणि 10 इलेक्ट्रॉन्स न्यूट्रलाइज होतील. रिमेनिंग जो 1 आहे प्रोटॉन, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. and that positive charge is shown on atom. लक्षात येते का बघा. त्याला काय म्हणतो आपण? आयन. समजलं हे. ठीक आहे. सपोज Cl- दिलेला आहे तुम्हाला. Cl-. ठीक आहे ना. नेक्स्ट स्लाइड वरती घेतो. सपोज दिस इज Cl-. ह्या Cl- मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघूया आपण. ॲटॉमिक नंबर Cl चा असतो 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो बाळांनो? 17. बरोबर ना. आपण इथे एक मायनस चार्ज लिहिलाय आपण आता.
तो काय इंडिकेट करतो बघा. ओके, झेड इज इक्वल टू काय आहे 17. झेड इज इक्वल टू 17. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत इथं 17. नो चेंज इन प्रोटॉन्स. बट इलेक्ट्रॉन्स किती आहेत, एक मायनस एक्स्ट्रा आहे इथं. इट मीन्स इलेक्ट्रॉन 18 आहेत. ओके, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत बघा. ओके, प्रोटॉन 17 ओके आणि इलेक्ट्रॉन 17 हे दोन्ही काय होतील, न्यूट्रलाइज होतील. इज इक्वल टू व्हॉट 0. पण रिमेनिंग जो एक इलेक्ट्रॉन आहे करेक्ट ना, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे ना, तो कुठं शो केला जातो. ओके, ऑन दॅट ॲटम. अंडरस्टूड. त्या ॲटम वरती ओके तो काय शो केला जातो. समजलं हे. ओके, आता सपोज Mg2+ लिहिलं आपण. Mg2+, ह्याचा मिनिंग काय होईल मग Mg2+. ओके, तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ओके कमी आहेत. लॅकिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. करेक्ट, मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ड. 2 इलेक्ट्रॉन्स काय झाले, रिमूव्ह झालेले आहेत. करेक्ट. ॲटॉमिक नंबर किती असतो मॅग्नेशियमचा 12. झेड इज इक्वल टू जर 12 असेल तर नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतात तिथं 12. नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा किती 12 असतात. करेक्ट. बट इलेक्ट्रॉन्स किती झाले 10. न्यूट्रल मॅग्नेशियम जर असेल, न्यूट्रल मॅग्नेशियम ओके एस ॲटॉमिक नंबर किती आहे 12. दॅट इज झेड इज इक्वल टू 12. एस प्रोटॉन्स किती असतात 12 आणि इलेक्ट्रॉन्स सुद्धा किती असतात 12 इन न्यूट्रल ॲटम. हे कोणासाठी झालं, न्यूट्रल साठी. ठीक आहे. बट हा कुठल्या फॉर्म मध्ये आहे, आता कॅटायन आहे. दिस इज व्हॉट कॅटायन. कॅटायन वरती काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज. समजलं हे. ठीक आहे. येस. मग तिथे 2 इलेक्ट्रॉन्स कमी झाले. याचा अर्थ काय, इथं 10 प्रोटॉन्स आणि 10 इलेक्ट्रॉन्स न्यूट्रलाइज झाले. एक्स्ट्रा कोण आहे 2 इलेक्ट्रॉन्स, सॉरी एक्स्ट्रा 2 प्रोटॉन्स आहेत. सॉरी, एक्स्ट्रा काय आहे तिथं 2 प्रोटॉन्स. ओके, आणि प्रोटॉन वरती काय असतो पॉझिटिव्ह चार्ज. दॅट इज शोन ऑन द मॅग्नेशियम. आलं लक्षात हे बळानं तुमच्या. ठीक आहे ना. ओके, मग तुम्हाला बऱ्याच वेळेला ओके तुम्ही आतापर्यंत जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी केलं ते कसं स्टडी केलं होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. असं सपोज सोडियमचं लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्ही काय फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आतापर्यंत. मॅग्नेशियम असेल ओके तर काय लिहिलं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि काय 2. कारण ॲटॉमिक नंबर किती आहे मॅग्नेशियमचा 12. इथं हा किती आहे ॲटॉमिक नंबर 11. समजतंय हे. येस. हायड्रोजन साठी किती लिहिलं, येस डेफिनेटली 1. हेलियम साठी किती लिहिलं, ओके लक्षात येते का बघा, हे किती लिहिलं 2 लिहिलं. लिथियम साठी किती लिहिलं, येस व्हॉट इज द येस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिथियम 2, 1. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लिहिलं तुम्ही आतापर्यंत. करेक्ट ना. येस. आता पुढे जाऊन आपल्याला ओके जे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे ना ओके ते ऑर्बिटल. हे तर तुम्हाला दोन असलंच पाहिजे. हे बेसिक आहे बळानं, बरोबर आहे ना. ओके, दिस इज बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे तुम्हाला नोन असलं पाहिजे. पुढे जाऊन आपल्याला ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी करायचं आहे. कुठल्या टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे समजलं का तुम्हाला, हे कसं रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे. पुढे जाऊया आता. ओके, एस ब्लॉक एलिमेंट्स कशाला म्हणले बघा. ओके, see here the s block elements are those elements okay in which last electron enters into s orbital. ठीक आहे ना. ओके, आता थोडस ऑर्बिटल कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. ओके, ऑर्बिटल कन्सेप्ट काय असतो. ओके, ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलं बरोबर आहे ना. ओके, एक काय असतो न्यूक्लियस. दिस इज न्यूक्लियस. काय असतो पॉझिटिव्हली चार्ज असतो न्यूक्लियस, कारण प्रोटॉन वरती काय असतो पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉन वरती ओके काय एस 0 चार्ज असतो. करेक्ट ना. ओके एस प्रोटॉन वरती कुठला चार्ज असतो पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह आणि न्यूट्रॉन्स वरती 0. न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. ठीक आहे. आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कुठं असतात न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस मध्ये कोण असतात प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स कुठं अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे. न्यूट्रॉन वरती चार्जेस नाही ना, प्रोटॉन पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून न्यूक्लियस जो आहे ॲटमचा तो कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे. समजलं. त्याच्या अराउंडला ओके अशा काय असतात एनर्जी लेवल्स असतात. त्याला काय म्हणतो आपण शेल्स म्हणतो. ठीक आहे ना. ओके, एनर्जी लेवल्स ओके किंवा त्याला काय म्हणतो आपण सेल्स. मी थोड्याफार लिहितो. ठीक आहे ना. ओके, तुम्ही असं स्टडी केलंय ना. ओके, दिस इज के सेल, दिस इज एल, दिस इज एम, बरोबर आहे ना. के एल एम एन. ठीक आहे ना. ओके, अँड सो ऑन.
ओके, त्यालाच आपण आता काय म्हणायचं, ओके, n इज इक्वल टू 1 2 3 4 अँड सो ऑन, हे असं कंटिन्यू होतं. बरोबर ना. ओके, न्यूक्लियस आहे, त्याच्या अराउंडला काय आहेत, ह्या नंबर ऑफ सेल्स आहेत. समजतं हे बाळांनो तुम्हाला? ठीक आहे ना. ओके, आता ह्या सेल्स मध्ये बाळांनो परत काय असतात, सबसेल्स असतात. ठीक आहे ना. ओके, सुरुवातीला काय, शेल, त्यालाच काय म्हणायचं, एनर्जी लेवल. एनर्जी लेवल त्यालाच काय म्हणू शकताय, ऑर्बिट्स. ऑर्बिट लक्षात येते का बघा, शेल, एनर्जी लेवल और ऑर्बिट हे एक ऑर्बिट्स आहेत. क्लिअर? ठीक आहे. त्यालाच आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबरनं इंडिकेट करतो. एन म्हणजे काय तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितले, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याचं डिटेल मध्ये आपण 11th मध्ये स्टडी करायचं रिगार्डिंग इट. ठीक आहे ना. ओके, मग इथं n इज इक्वल टू 1 2 3 4 आहे, त्याच्यामध्ये काय असतात, परत सबसेल असतात. म्हणजे काय की सपोज ही जर सेल असेल, एक सेल, त्याला n इज इक्वल टू काय म्हणूया, 1 म्हणूया. ही काय एक सेल आहे. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये परत काय असतात, सबसेल असतात. लाईक दिस, n इज इक्वल टू 1 मध्ये एक सबसेल असते, दॅट इज 1s. ठीक आहे ना. ओके बाळांनो, हे स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये स्टडी केलं जातं. त्याच्यामध्ये ज्या काय लाईन ऑब्टेन्ड, ज्या काय लाईन केलेल्या आहेत, त्या कशामध्ये, स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. स्पेक्ट्रा जो मिळतो त्या स्पेक्ट्रावरनं ओके हे रिप्रेझेंट केलेलं आहे. समजते ना. ओके, नाही समजत असेल तर डोंट वरी, 11वी मध्ये परत स्टडी करायचं आपल्याला हे डिटेल मध्ये. n इज इक्वल टू 2 असेल, ओके, तर त्याच्यामध्ये दोन ओकेस काय असतात, सबसेल्स असतात. अशा हे n इज इक्वल टू 2 सेकंड सेल आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काय असतात, अशा दोन सबसेल्स असतात. लाईक दिस, त्याला म्हणायचं 2s आणि काय 2p, दोन सबसेल्स आहेत. ठीक आहे ना. n इज इक्वल टू जर 3 असेल थर्ड सेल मध्ये, हे बघा n इज इक्वल टू 3 आहे, थर्ड सेल. ठीक आहे ना, ही थर्ड सेल आहे, एनर्जी लेवल म्हणतो त्याला आपण. बरोबर आहे ना, मी इन्क्रीजिंग एनर्जी लेवल रिप्रेझेंट करतो, डाऊन टू अप. ठीक आहे ना. थर्ड मध्ये ओके काय आहेत बघा, परत 3 सबसेल्स आहेत. किती आहेत, 3 सबसेल्स, 1 2 आणि 3. ओके, कुठल्या कुठल्या, 1s, सॉरी 3s, थर्ड आहे ना. ओके, इथून स्टार्ट करायचं आपल्याला. इथं 1s न स्टार्ट केलं, इथं 2s आणि 2p न स्टार्ट केलं, इथं 3 न स्टार्ट करायचं. 3s 3p आणि काय 3d, अशा टोटल किती, 3 सब सेल्स आहेत, सब एनर्जी लेवल्स म्हणतो. n इज इक्वल टू जर 4 असेल, n इज इक्वल टू 4, ठीक आहे ना. ओके, तिथं टोटल सबसेल्स किती असतील बघा आता. ठीक आहे, एक क्रॉसिंग दाखवतो मी तुम्हाला, इथं समजू द्या. एक क्रॉस असते, ठीक आहे, कंपल्सरी. ही दुसरी सबसेल, थर्ड सबसेल, आणि ही किती, फोर्थ सबसेल. बघा इथं कोण येतो, 4s. ह्याला लक्षात ठेवा. ओके, खूप महत्वाचं, इथं मी क्रॉसिंग दाखवलेलं आहे, क्रॉसिंग. ठीक आहे, हेच तुम्हाला अबव प्रिन्सिपल मध्ये स्टडी करायचंय. ठीक आहे ना. ओके, 4s, त्याच्यानंतर कोण येतो, 4p, देन 4d आणि 4f, इथपर्यंतच. नंतर काय होत जातं, कॉम्प्लिकेट होत जातं बाळांनो. ओके, 1 2 3 4 सबसेल पर्यंत सांगितलं तुम्हाला. बरोबर आहे ना. ह्या सेल आहेत आणि ह्या त्याच्यामध्ये सबसेल्स आहेत. सबसेल मध्ये परत काय असतात, ऑर्बिटल्स असतात. सबसेल मध्ये परत काय असतात, ऑर्बिटल्स. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये एस जो आहे, एस सबसेल जी आहे, ओके, त्याच्यामध्ये किती असतो, 1 ऑर्बिटल. 1 ऑर्बिटल त्याला म्हणायचं सुपर फाईन लाईन्स. ठीक आहे ना. ओके, ह्या लाईन्स आहेत, ह्या फाईन लाईन्स आहेत बघा. ओके, ह्या काय आहेत, फाईन लाईन्स, आणि त्याच्या पुढे ज्या मिळतात लाईन्स, त्याला सुपर फाईन लाईन्स म्हणायचं. ह्या कुठे मिळतात, स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. आतापर्यंत तुम्हाला हे तुम्ही स्टडी केलेलं नाही, तरी सुद्धा मी थोडंसं ओव्हरव्ह्यू करतो, जे 11वीला स्टडी करायचं तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, बेसिक इन्फॉर्मेशन देतो मी, कुठून आलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. एस बघा, एस सबसेल मध्ये ह्या काय आहेत, सगळ्या सबसेल्स आहेत, सबसेल्स. ठीक आहे ना. ह्या काय आहेत, सगळ्या शेल्स आहेत. बरोबर आहे ना. 1 2 3 4 सेल, ह्या सगळ्या काय आहेत, सब सेल्स आहेत त्याच्यामधल्या. बघा, n इज इक्वल टू 1 म्हणलं तर किती सबसेल, ओनली 1 सबसेल. n इज इक्वल टू 2 म्हणलं तर 2 सबसेल्स, 2s आणि 2p, हे लक्षात ठेवा, आता नोट करून ठेवा तसं. ओके, n इज इक्वल टू 3 असेल, ओके, तर 3 सबसेल्स, 3s 3p आणि 3d, करेक्ट. आणि n इज इक्वल टू 4 जर असेल तर 4 सबसेल्स, 4s 4p 4d आणि 4f.
ठीक आहे. हा 3Dच्या ओके खाली कोण आहे 4s आहे. मी क्रॉस लिंकिंग का दाखवलं ओके एस हे खूप महत्वाचं पुढे सांगणार आहे मी तुम्हाला क्रॉस लिंकिंग का. इलेक्ट्रॉन्स फील करायचे त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीजिंग एनर्जी लेवल. ठीक आहे ना. ओके आता ही सबसेल आहे बरोबर ना एस त्याच्यामध्ये फक्त एकच ऑर्बिटल असतो ओनली वन ऑर्बिटल. ठीक आहे ना. ओके पी सबसेल पी सबसेल मध्ये बाळांनो टोटल 3 ओकेस ऑर्बिटल असतात 3 ऑर्बिटल्स. बघा ऑर्बिट आणि ऑर्बिटल ह्या दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. येस ह्याचं क्लॅरिफिकेशन मी तर सांगणार नाही तुम्हाला. ओके ऑर्बिटल काय असतो ऑर्बिट काय असतो हे 11th मध्ये सांगणार आहे डोंट वरी. ठीक आहे ना. ओके इथं काय असतात 3 ऑर्बिटल्स असतात. ऑर्बिटल्स लक्षात ठेवा फक्त की बाबा काहीतरी कन्सेप्ट सांगितलं सरांनी ऑर्बिटल. ठीक आहे ना. टोटल किती आहेत 3 ऑर्बिटल्स आहेत. ओके डी सबसेल असते पुढे. कुठली सबसेल डी सबसेल. डी सबसेल मध्ये ओके टोटल किती असतात 4 ऑर्बिटल्स असतात. 4 ऑर्बिटल्स. ठीक आहे ना. ओके सॉरी इथं रॉंग केलं मी. डी मध्ये टोटल किती 5 ऑर्बिटल्स. 5 ऑर्बिटल्स आणि एफ मध्ये वळण ओके टोटल किती 7 ऑर्बिटल्स असतात. किती 7. 5 आणि इथं काय 7. ठीक आहे ना. ओके बघा हे लक्षात ठेवा आता. एस मध्ये ऑर्बिटल म्हणजेच काय आहेत ह्याच्या पुढच्या लाईन्स आता. एस मध्ये किती 1 पी मध्ये किती आहेत परत 3. ठीक आहे ना. डी मध्ये किती आहेत परत 5 आहेत. अशा सुपर फाईन लाईन्स म्हणायचं त्याला. ह्या कुठे मिळतात स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये मिळतात. त्याच्यावरूनच हे येस सेल सबसेल ओके बरोबर आहे ना. ओके त्याच्यावरूनच काय केलं हे सेल सबसेल आणि काय येस ऑर्बिटल्स. आणि एफ मध्ये टोटल किती असतात 7 असतात. अशा सुपर फाईन लाईन्स असतात अशा. समजतंय हे. ठीक आहे ना. ओके लक्षात ठेवा आता एस मध्ये किती टोटल 1 ऑर्बिटल. पी मध्ये किती 3 ऑर्बिटल्स. डी मध्ये किती 5 ऑर्बिटल्स आणि एफ मध्ये किती 7 ऑर्बिटल्स. ठीक आहे. प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी टू ऑक्युपाय इलेक्ट्रॉन और टू अकोमोडेट इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ओके इज ऑफ इच ऑर्बिटल. ठीक आहे ना. ओके इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी एस ची कॅपॅसिटी असते ओके किंवा सबसेल सांगतो मी अगोदर. एस मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती अकोमोडेट होऊ शकतात किंवा ऑक्युपाय होऊ शकतात ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. पी मध्ये किती होऊ शकतात ओके त्याची कॅपॅसिटी किती आहे तर 6 इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. डी मध्ये ओके किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात ओके तर काय 10 इलेक्ट्रॉन्स. आणि एफ मध्ये बळानो ओके किती इलेक्ट्रॉन्स येऊ शकतात तर 14 इलेक्ट्रॉन्स. नोट करून ठेवा. एस ची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची 2 इलेक्ट्रॉन्स. पी ची कॅपॅसिटी किती 6 इलेक्ट्रॉन्सची. डी ची कॅपॅसिटी किती आहे 10 इलेक्ट्रॉनची आणि एफ ची कॅपॅसिटी असते 14 इलेक्ट्रॉनची. परत एकदा रिपीट करतो मी काय काय सांगितलं बघा तुम्हाला. ठीक आहे. एस फर्स्ट ऑफ ऑल एस व्हॉट नंबर ऑफ सेल्स. ठीक आहे ना. ह्या न्यूक्लियसच्या अराउंडला काय असतात सेल्स असतात अशा बरोबर आहे ना. ओके त्याला एकतर के एल एम एन न डिनोट केलं अदरवाइज काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर दॅट इज एन 1 2 3 4 5 6 7 8 7 पर्यंतच मॅक्सिमम. करेक्ट लॅटर ऑन इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे. इथं बघा एन इज इक्वल टू 1 2 3 4 लिहिलं म्हणजे सेल नंबर आहेत हे इन्क्रीजिंग ऑर्डरला लिहिलं. ओके त्याच्यामध्ये परत सबसेल असतात. ओके एन इज इक्वल टू 1 असेल तर फक्त एकच सबसेल असते बरोबर आहे ना 1 सबसेल ओनली. एन इज इक्वल टू 2 साठी 2 सबसेल्स 2s आणि 2p. एन इज इक्वल टू 3 साठी ओके व्हॉट 3s 3p आणि 3d. एन इज इक्वल टू 4 साठी वळून ओके एस 4s 4p 4d आणि 4f. समजलं. ओके एस मध्ये परत काय असते ओके एस त्याच्यामध्ये ऑर्बिटल्स असतात बरोबर आहे ना. आता ह्या सबसेल मध्ये परत ऑर्बिटल एस मध्ये किती असतं 1 ऑर्बिटल. पी मध्ये किती 3 ऑर्बिटल्स. डी मध्ये किती 5 ऑर्बिटल्स आणि काय एफ मध्ये किती 7 ऑर्बिटल्स. मग मला सांगा ओके ऑन द बेसिस ऑफ दीज ऑर्बिटल्स ओके फर्स्ट सेल मध्ये किती ऑर्बिटल्स असतील. मग फर्स्ट सेल मध्ये टोटल ऑर्बिटल्स किती 1 ओनली. लक्षात येते का. ओके एस एन इज इक्वल टू 1 असेल तर ओके टोटल ऑर्बिटल्स किती असतील 1. अंडरस्टूड. ठीक आहे. एन इज इक्वल टू 2 असेल तर टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती एस चा 1 आणि पी चे किती 3 बरोबर आहे ना. ओके इट मीन्स एन इज इक्वल टू 2 असेल तर टोटल 4 ऑर्बिटल्स असतात. किती ऑर्बिटल्स
समजलं हे? ठीक आहे. n इज इक्वल टू 3 साठी टोटल ऑर्बिटल्स फाइंड आउट करा बरं. s p आणि काय आहे d आहे. याचा अर्थ काय? n इज इक्वल टू 3 असेल तर टोटल किती असतात? s चा 1, p चे 3, टोटल 4 आणि d चे 5, टोटल 9 ऑर्बिटल्स असतात. बरोबर आहे ना? ओके, काउंट करू शकताय. हा 3s आहे, 3s चा 1, 3p चे किती? 3. बरोबर आहे ना? 3p म्हणजे ओके, हे हा 3 का लिहिला समजलं ना? ओके, थर्ड सेल आहे म्हणून. 3 पिन आहेत ते. बरोबर आहे ना? ओके, तर एकच p आहे. ओके, हा इंडिकेट कशामुळे केलाय का? थर्ड सेल मध्ये आहे. 3p इंडिकेट्स थर्ड सेल मध्ये p ऑर्बिटल. समजलं ना? 3d समजलं हे? ठीक आहे. आणि 4 साठी ओके बाळांनो काय येईल? s p ओके d f 4 आहेत ना? ओके, म्हणजे टोटल 16 होतील. समजलं हे? एक जनरल इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला की बाबा एस ह्या आयटम्स मध्ये काय असतात. लक्षात आलं हे? फर्स्ट सेल, दुसरा सबसेल, तिसरं काय? ऑर्बिटल्स. करेक्ट? परत सांगायची गरज नाही ना आता? ओके, रिपीट करू शकता तुम्ही आता व्हिडिओ. n इज इक्वल टू 1 असेल तर सबसेल्स किती? ओके, आणि काय? ऑर्बिटल्स किती? हे लक्षात येतील तुमच्या. ह्या काय आहेत? सबसेल्स आहेत. आणि हे काय आहेत? ऑर्बिटल्स. प्रत्येक सेलमध्ये एकासाठी दाखवले फक्त मी. ओके, इथं एस साठी दाखवलेलं नाही. परत एस साठी समजले तुम्हाला आता. एकच असतो. कुठलाही एस असेल तर एकच, कुठलाही पी असेल तर 3च, डी कुठलाही असेल तर 5 ऑर्बिटल्स आणि एफ कुठलाही असेल तरी काय? एस 7 ऑर्बिटल्स. अंडरस्टूड? ठीक आहे. आता थोडंसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, हे क्रॉसिंग समजले ना? लाईन ऑफ क्रॉसिंग. त्याच्यावरच काय केलं बाळांनो? अफवा प्रिन्सिपल एस्टॅब्लिश केलं. काय केलं? अफवा प्रिन्सिपल. ठीक आहे ना? अफवा प्रिन्सिपल मध्ये येऊया. दिस इज कॉल्ड एज अफवा प्रिन्सिपल. नाउ सी हियर. Okay, in above principle, electrons are arranged. Electrons कशा arrange केलेत? Electrons are arranged in increasing order of energy levels किंवा काय? Increasing order of okay yes energy level okay किंवा काय म्हणा? Increasing order of okay yes orbitals or subcells म्हणू शकतो. ठीक आहे ना? डिटेल मध्ये तुम्हाला नंतर आहे, मी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट करायची कशामध्ये करायची आहे? एनर्जी लेवल्स मध्ये करायची किंवा ऑर्बिटल्स मध्ये करायची किंवा सबसेल्स मध्ये करायची. ओके, आता इथं काय लिहिले मी? सगळे सबसेल्स लिहिले. बरोबर आहे ना? ओके. ठीक आहे. येस, आता कन्सिडर करा. ओके, दिस इज फर्स्ट सेल. ठीक आहे ना? ओके, हा 1 काय इंडिकेट करतो? फर्स्ट सेल. लक्षात ठेवा हे 1 इंडिकेट्स येस व्हॉट? फर्स्ट सेल. दिस सेकंड 2 इंडिकेट्स सेकंड सेल. This 3 indicates third cell. This 4 indicates fourth cell, fifth cell, sixth cell, seventh cell. आलं लक्षात? First of all, electron enters into what? See here, 1s. इलेक्ट्रॉन कुठे एंटर करतो? 1s मध्ये एंटर करतो. ठीक आहे ना? ओके, एंट्री आहे इलेक्ट्रॉनची. खूप केअरफुली बघा हे. येस, इलेक्ट्रॉन फर्स्ट कुठे एंटर करतो? 1s मध्ये. त्याच्यानंतर कुठे एंटर करतो? 2s मध्ये. बघा दिसतंय का तुम्हाला? 1s नंतर कुठं? 2s मध्ये जातो. समजलं? ओके, 2s नंतर बघा इन्क्रीजिंग एनर्जी लेवल आहे, 2s मध्ये जातो. त्याच्यानंतर कुठे जातो बघा? आफ्टर 2s इट एंटर्स इनटू 2p. करेक्ट, कुठे जातो तो? 2p मध्ये जातो. 2p नंतर ओके कुठे एंटर होतो? 3s मध्ये. दिसतो का असा एरो तुम्हाला? हा येस, हा असा जातो. लक्षात आलं? ठीक आहे, 3s मध्ये. त्याच्यानंतर कुठे जातो बघा? पुढे 3s नंतर ओके येस इट एंटर्स इनटू 3p. दिसतो का? 3p मध्ये एंटर होतो. 3p. त्याच्यानंतर कुठे जातो? 3p नंतर 4s मध्ये जातो का? 4s मध्ये. ठीक आहे ना? ओके, परत त्या एनर्जी लेवल्स मध्ये जाऊया आपण. हे बघा, अगोदर एंटर कुठे होतो इलेक्ट्रॉन? 1s मध्ये. त्याच्यानंतर 2s मध्ये. त्याच्यानंतर कुठं? 2p मध्ये. त्याच्यानंतर 3s मध्ये. त्याच्यानंतर कुठे एंटर होतो? 3p मध्ये. त्याच्यानंतर मग 4s मध्ये. दिसतं का इथं तुम्हाला? 3D च्या अगोदर कुठे एंटर होतो? 4s मध्ये एंटर होतो. समजलं हे? 4s मध्ये. खूप केअरफुली बघा. ठीक आहे? 4s नंतर कुठे एंटर होतो बघा? आफ्टर 4s इट एंटर्स इनटू 3D. दिसतो का तुम्हाला इथं? हा 3D.
समजलं हे? येस. नेक्स्ट कुठे एंटर होतो बघा, आफ्टर 3D इट एंटर्स इंटू व्हॉट 5s, सॉरी 4p. इट एंटर्स इंटू 4p, 4p नंतर 5s. ठीक आहे, 4p देन 5s. ठीक आहे ना, अँड सो ऑन. लक्षात आलं तुमच्या काही? हे बघा एनआरसी लेवल अशी लक्षात येते. ठीक आहे. मग ॲटॉमिक नंबर, आता न्यूट्रल ॲटम्स म्हटलं तर ॲटॉमिक नंबर नोन आहेत तुम्हाला प्रत्येकाचे, बरोबर आहे ना. न्यूट्रल ॲटम म्हटलं की ॲटॉमिक नंबर नोन आहेत. आता फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं कसं बघा. ठीक आहे ना. ओके, थोडं इन शॉर्ट सांगतो मी बघा. येस, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, टच करून देतो मी. तुम्हाला इलेक्ट्रॉन्स कुठं फिल करायचे आहेत? 1s मध्ये. ठीक आहे ना. ओके, ही फर्स्ट सेल झाली. n इज इक्वल टू, हे काय घेऊया आपण, n इज इक्वल टू घेऊया, n इज इक्वल टू, सॉरी इथे घेऊया n इज इक्वल टू 1. ठीक आहे ना. ओके, इथे घेऊया n इज इक्वल टू 2. म्हणजे कोण कोण आहे इथं, 2s आहे आणि 2p आहे का. ही सेकंड सेल झाली. n इज इक्वल टू 3, कुठली सेल झाली, थर्ड सेल, दॅट इज 3s 3p आणि कुठली 3d. n इज इक्वल टू व्हॉट 4, 4s 4p 4d आणि काय 4f. हे असे ऑर्बिटल्स असतात मुलांना, पुढे स्टडी करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सपोज हायड्रोजन घेतला, एकच इलेक्ट्रॉन आहे ना हायड्रोजन कडे. ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 1s1. समजलं ना. ओके, 1s1. 1 काय आहे, एस तर शेल नंबर, एस काय आहे त्याच्यामधली सबसेल, आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्याकडे, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक नंबर म्हणजे त्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. न्यूट्रल ॲटम मध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन सेम असतात आणि ॲटॉमिक नंबर सेम असतो, करेक्ट ना. ठीक आहे. सपोज हेलियम आहे, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2. ओके, मग इथं एस ची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची आहे ना, मग 2 पर्यंत भरतील त्याच्यामध्ये. 1s2 कॅपॅसिटी संपली. या दोन्हीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, हायड्रोजनचं 1s1 आणि हेलियमचं 1s2 झालं. समजलं हे. ओके, लिथियम कडे जाऊया, थर्ड. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये कसं फील करतो आपण, आता 3 इलेक्ट्रॉन्स आहेत टोटल. अगोदर काय 1s2, एस ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, संपली कॅपॅसिटी. आता पुढे जावं लागेल, मग 2s, त्याची कॅपॅसिटी किती आहे 2 आहे, आणि इलेक्ट्रॉन किती आहे आपल्याकडे, एकच आहे. टोटल 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये 2 इथं फील केलं आपण, 1 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण येतो, बेरिलियम 4. ओके, पुढे काय येईल आता 1s2, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इथं फील केलं आपण फर्स्ट सेल मध्ये. ओके, प्रत्येक ओके ॲटम साठी ओके सुरुवातीपासून स्टार्ट करायचं, कारण काय त्याच्यामध्ये सेल आता वाढत चाललेले आहेत. समजतंय ना. 2s2, 2 सेल, ह्या सेलची कॅपॅसिटी संपली. आता पुढे कोण येतो, बोरॉन, ॲटॉमिक नंबर 5. स्टार्ट कुठून होतो, परत इथूनच 1s2, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2s2. पुढचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो, p मध्ये, 2p1. ठीक आहे ना. ओके, आता पूर्ण डिटेल मध्ये जात नाही मी. ओके, तुम्हाला एक जनरली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात, ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲटम मध्ये ओके सबसेल काय असतात, बरोबर आहे ना. ओके, किती असतात, ऑर्बिटल्स किती असतात. ओके, हा कन्सेप्ट थोडासा क्लिअर केला मी तुम्हाला. समजलं हे. एस. आता आपण एस ब्लॉक कडे येऊया परत. कुठे यायचं आहे, एस ब्लॉक. बर, फर्स्ट पॉइंट काय स्टडी केलं आपण. ओके, द एस ब्लॉक एलिमेंट्स आर those in which the last electron enters into s orbital. s orbital मध्ये जर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर होत असेल तर तो काय असतो, s ब्लॉक. ठीक आहे. मग s ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक ns122. ns122 is the general electronic configuration of what, s block elements. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये 2 ग्रुप्स आहेत एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये, बरोबर आहे ना. ओके, एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये टोटल किती, 2 ग्रुप्स आहेत. हे बघा इथे दिसतात का तुम्हाला, ग्रुप नंबर फर्स्ट आणि ग्रुप नंबर सेकंड, करेक्ट. टोटल 2 ग्रुप्स. ओके, स्टार्ट बघा इथून कुठून होतो, एस ब्लॉक एलिमेंट्स. इथं फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन आहे, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम, फ्रान्सियम.
बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम आणि रेडियम. लक्षात आलं हे? एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. अंडरस्टूड? लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो? ओके, एस मध्ये एंटर होतो. बघा हेलियमला सुद्धा एक्सेप्शनली ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एस ब्लॉकच कन्सिडर करतो आपण, पण हे एक्सेप्शन आहे. लास्ट इलेक्ट्रॉन हेलियमच्या ओके सेल मध्ये बघा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता लिहिलं होतं आपण 1s2 1s2 एस मध्ये एंटर होतो ना लास्ट इलेक्ट्रॉन. करेक्ट? दोनच इलेक्ट्रॉन आहेत हेलियम कडून. मग तो इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला? एस ऑर्बिटल मध्ये. ओके, किंवा काय त्याला सबसेल मध्ये. हा एस ब्लॉक असायला पाहिजे, पण काय एस तो पी ब्लॉक मध्ये ठेवलेला आहे नोबल गॅस असल्यामुळे. ठीक आहे ना? हा कसा आहे? नोबल गॅस आहे. समजलं ना? ओके, नोबल गॅसच्या प्रॉपर्टीज दाखवतो म्हणून तो कुठे ठेवला? नोबल गॅस मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. आता मग एस ब्लॉक लक्षात कसं ठेवायचं? खूप महत्वाचा पॉइंट. बरोबर आहे ना? ओके, एस ब्लॉक लक्षात कसं ठेवायचं आपण आता? ठीक आहे. एस ब्लॉक मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत बघा. ओके, एस ठीक आहे. टोटल बघा एलिमेंट्स: हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम अँड फ्रान्सियम. टोटल किती? 7 एलिमेंट्स आहेत. ठीक आहे ना? हायड्रोजन कुठल्या पिरियड मध्ये? फर्स्ट पिरियड मध्ये. ओके, हे पिरियड्स आहेत हा. पी 1 2 3 4 5 6 7. समजतंय हे? ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं बघा. ओके, हायड्रोजन पासून स्टार्ट करूया आपण. जनरली हायड्रोजन कन्सिडर केलेलं नाही या ग्रुप मध्ये. ओके, तरी सुद्धा बघा हायड्रोजन पासून कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हलिना ओके किंवा हेलिना म्हणा, लक्षात ठेवायला खूप सिंपल आहे. हेलिना की रब से फरियाद. ठीक है ना? हलिना और हेलिना की रब से फरियाद. ठीक आहे. हे साठी काय लक्षात ठेवायचं? हायड्रोजन. ली साठी काय लक्षात ठेवायचं? लिथियम. आणि ना साठी काय लक्षात ठेवायचं? सोडियम. हलिना और हेलिना की साठी काय लक्षात ठेवायचं? पोटॅशियम. रब साठी आरबी, से साठी सीसियम, फरियाद साठी काय? फ्रान्स. हलिना की रब से फरियाद. ठीक आहे ना? ट्रिक आहे, खूप महत्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे ना? ओके, हा फर्स्ट ग्रुप झाला. फर्स्ट ग्रुप. सेकंड ग्रुप कुठला आहे बघा? सेकंड ग्रुप ठीक आहे. स्टार्ट कुठून होतो? सेकंड पिरियड पासून. पिरियड बघा, सेकंड पिरियड पासून स्टार्ट होतो. लक्षात ठेवा हे. एस फर्स्ट ग्रुप जो आहे तो फर्स्ट पिरियड पासून स्टार्ट होतो. सेकंड जो सेकंड पासून स्टार्ट होतो. सेकंड ग्रुप. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले? 6 एलिमेंट्स. इथे किती आहे टोटल? 7 एलिमेंट्स आहेत. तर 6 एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा. बेटा असं लिहितो मी. बेटा मांगे कार, मराठीमध्ये लिहितो मी कार. ठीक आहे. हिंदीमध्ये लिहितोय ना, मराठीमध्ये कुठे? ओके, कार, स्कूटर. कसं लिहायचं? स्कूटर. बाप राज. लक्षात ठेवायला एक ट्रिक आहे बघा. कसं लक्षात ठेवायचं? बेटा मांगे कार, स्कूटर, बाप राज. लक्षात आलं? हेलिना की रब से फरियाद. ओके, 7 एलिमेंट्स लक्षात राहतील हे तुमच्या आता. ठीक आहे. प्रॅक्टिस करायचं हे असंच लिहून प्रॅक्टिस करायचं. ओके, बेटा मांगे कार, स्कूटर, बाप राज. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करत राहायचं आणि हे ट्रिक्स लिहून ठेवा तुम्ही पेज वरती एका. ठीक आहे ना? सिंपल ट्रिक्स आहेत. मग एस ब्लॉक एलिमेंट्स कसं लक्षात ठेवायचं समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स जे आहेत, ठीक आहे ना? ओके, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्सला अल्कली मेटल्स म्हणलं. आणि हे अल्कली मेटल्स कुठून कुठपर्यंत आहेत? लिथियम टू फ्रान्सियम. लिथियम टू फ्रान्सियम. काय म्हणायचं? अल्कली मेटल्स. हे पाहिले तुम्ही ऑलरेडी.
अल्कली मेटल्स. बरोबर आहे ना? ओके, अल्कली मेटल्स का म्हणायचं? कारण काय, दे फॉर्म अल्कलीज. का फॉर्म करतात ते? फॉर्म अल्कली. अल्कली म्हणजे काय असतो? बेस असतो. ठीक आहे, जसं की NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, KOH, ठीक आहे ना, पोटॅशियम हायड्रॉक्साइड एक्सेट्रा. ओके, अशा एलिमेंट्सला ओके अल्कली मेटल्स म्हणायचं. एक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन नाहीये त्याच्यामध्ये अल्कली मेटल्स मध्ये. समजलंय? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन. ठीक आहे, फर्स्ट ग्रुप एलिमेंट्सचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS1. ठीक आहे, जनरल ओके व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणू शकता तुम्ही. व्हॅलन्स सेल काय आहे? NS1 आहे. समजलं ना? लास्ट सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन दिसला ना तुम्ही, ओके कंपल्सरी ओके हा फर्स्ट ग्रुप एलिमेंट असणार आहे. ठीक आहे ना? ओके, बरेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं पण देतील तुम्हाला. काय देतील? ओके, सुरुवातीला 2 1 देतील, 2 1, ठीक आहे ना, 2 8 ओके 1 देतील. समजतंय ना? व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा, 2 8 8 1. इथपर्यंतच असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथपर्यंतच लिहू शकता तुम्ही, त्याच्या पुढे लिहू शकत नाही. 2 1 2 8 1 2 8 8 1. बघा प्रत्येक ओके एलिमेंटच्या लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. म्हणून हे काय झाले? एस ब्लॉक एलिमेंट्स. समजलं ना कसं ओळखायचं? ओके, तुम्हाला जर क्वेश्चन विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज एस ब्लॉक एलिमेंट, ओके, आणि दिलं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, असं तर ओळखता आलं पाहिजे की बाबा त्याच्या लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, ह्या एलिमेंट्सला काय म्हटलं जातं? अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स. ठीक आहे ना? अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे काय? ठीक आहे, दोज ओके एलिमेंट्स फॉर्म्स अल्कलाइन. बघा आता ह्या अल्कली मेटल ज्यावेळेस तुम्ही वॉटर मध्ये ऍड कराल ना, H2O मध्ये ऍड कराल, ओके, तरच ते हायड्रॉक्साइड फॉर्म करतात. हे पण लक्षात ठेवा. दे फॉर्म्स बेसेस ओके और हायड्रॉक्साइड बेसेस असतात. ओके, व्हेन ऍडेड इनटू व्हॉट? वॉटर. NaOH फॉर्म करतात. तसं अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत ओके वॉटर मध्ये ऍड केलं ओके तर काय फॉर्म करतात? अल्कलाइन ओके सबस्टन्सेस ऑक्साइड्स फॉर्म करतात. ठीक आहे ना? ओके, असं म्हणूया त्याला आपण ऑक्साइड्स ऑफ दीज मेटल्स. ऑक्साइड्स ऑक्साइड्स तर फॉर्म करतातच ते, ओके, पण काय? ऑक्साइड्स ऑफ दीज मेटल्स फॉर्म बेसिक सोल्युशन. काय फॉर्म करतात ते? बेसिक सोल्युशन. ठीक आहे ना? ओके, परत येऊया इथं आपण. बेसिक सोल्युशन इन वॉटर. हे स्टडी केलंय तुम्ही, बरोबर आहे ना? येस. आणि कुठं मिळतात हे? अर्थ क्रस्ट मध्ये मिळतात, म्हणून त्याला अल्कलाइन अर्थ मेटल. एकतर काय, ह्याचे ऑक्साइड जे आहेत ते काय फॉर्म करतात? बेस फॉर्म करतात. बेसिक सोल्युशन, त्याला अल्कलाइन सोल्युशन म्हणायचं. आलं लक्षात? कशामध्ये? वॉटर मध्ये. आणि कुठं भेटतात हे एलिमेंट्स? तर काय, येस, दे आर फाउंड इन अर्थ क्रस्ट. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज अल्कलाइन अर्थ मेटल्स. समजलं हे बाळांनो तुम्हाला? ठीक आहे ना? ओके, तर पुढे जाऊया. ह्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NS2. NS2. तुम्हाला असे एलिमेंट्स पण देऊ शकतात. हे काय? ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं मी. ठीक आहे, जे की पुढे स्टडी करायचं तुम्हाला. तुम्ही आतापर्यंत जे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी केलं तेच तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये विचारतात. ठीक आहे, जसं की काय विचारलं? 2 2 2 2 बेरिलियम आहे ना? ओके, येस, बेरिलियम म्हणलं की ॲटॉमिक नंबर किती असतो? 4 असतो. ॲटॉमिक नंबर कसं फाइंड आउट करायचं ते पण सांगतो मी तुम्हाला, एक ट्रिक आहे. ठीक आहे, 2 2 म्हणलं शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आहेत, म्हणून हा काय झाला? येस, सेकंड ग्रुप एलिमेंट. समजलं ना? सेकंड ग्रुप कसं ओळखायचं? व्हॅलन्स सेलवर. ठीक आहे, दुसरा बघा, सपोज आणखीन काय दिलं तुम्हाला? 2 2 पर्यंत दिलं. ओके, 2 8 ओके S2 दिलं, तर तरी काय आहे? तिथे इलेक्ट्रॉन्स 2 आहेत. 2
8 8 आणि काय दिलं 2 दिलं. इथं सुद्धा किती आहेत 8 2 इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट सेल मध्ये. मास इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं असेल तुम्हाला आणि शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ओके 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके तर म्हणायचं सेकंड ग्रुप एलिमेंट्स. कुठला एलिमेंट आहे तो सेकंड ग्रुप एलिमेंट आहे. समजलं हे नोट करत चला तुम्ही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर आपण ॲटॉमिक नंबर कसं फाइंड आउट करायचं बघूया. प्रत्येकाचं काय ॲटॉमिक नंबर. ठीक आहे ना. ओके येस ब्लँक स्लाइड आहे का चेक करतो मी इथं. नाही ठीक आहे बघूया पुढे कुठं स्पेस असेल तर बघूया आपण. ठीक आहे ना इथं बघूया. ओके थोडंसं मी कमी करू शकतो इथं आपल्याला स्पेस मिळेल थोडंसं. ओके ठीक आहे बघा. फर्स्ट ग्रुप एलिमेंट साठी बघूया आपण. हेलिना के हेलिना की रब से फरियाद रब से सीजियम फरियाद. करेक्ट. ओके तुम्हाला फर्स्ट एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर नोन असला पाहिजे. तो किती आहे सांगा बरं 1 आहे. ठीक आहे. आता ह्या दोन्हीमध्ये जो डिफरन्स असतो मॅजिक नंबर सांगतो तुम्हाला. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो 2 जवळ. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो 8. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे 8. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो ओके 18 चा. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो 18 आणि ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो 32 चा. ठीक आहे ना. ओके बघा मॅजिक नंबर्स मिळाले 2 8 8 18 18 32. ठीक आहे ना. ओके ह्या दोन्ही मधला डिफरन्स होता. ॲटॉमिक नंबर नेक्स्ट एलिमेंटचा कसं फाइंड आउट करायचं बघा. ओके येस बघा हिअर 1 + 2 1 + 2 = 3. 3 + 8 = what 11. कसं ऍड करत चाललोय बघा मी. 3 + 8 = 11. 11 + ओके 8 = what 19. बघा 11 + 8 हे असं ऍडिशन केलं मी दोन्हीची. समजलं. ह्या दोन्हीची ऍडिशन केलं काय मिळालं हा मिळालं. समजलं ना. ओके हे क्रॉस ह्या दोन्हीची ऍडिशन केलं काय मिळालं तुम्हाला लिथियम. त्याचा ॲटॉमिक नंबर मिळाला. ओके 11 + 8 19 19 ओके प्लस 18 काय मिळेल सांगा 37. 37 इज द ॲटॉमिक नंबर ऑफ रुबिडियम. 37 + 18 किती होतील 8 + 7 15 55. आलं लक्षात. 55 + 32 किती होईल सांगा बरं 87. समजलं कसं फाइंड आउट करायचं ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे ही ट्रिक आहे बळानो ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करण्यासाठी. फर्स्ट एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला नोन असला पाहिजे. एस ब्लॉक एलिमेंटसाठी ही ट्रिक आहे. ठीक आहे ना. ओके आता सेकंड ग्रुप जो आहे तो सेकंड पिरियड पासून स्टार्ट होतो. बेरिलियम बरोबर. बेटा मांगे कसं लिहायचं बघा. बेटा मांगे कार स्कूटर बाप राज. कसं लिहिलं मी लक्षात आलं का. ओके बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 4. ओके आता ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो 8 चा. ठीक आहे ना. ओके कारण इथं हायड्रोजन नाही ना. ओके वरती एलिमेंट नाहीये कुठला त्याच्यामुळे हा 2 चा डिफरन्स नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. येस ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो बघा ना. ओके 8 चा. परत ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असतो 18. ठीक आहे 18 आणि इथं काय 32. बघा 8 8 18 18 32 हा मॅजिक नंबर लक्षात ठेवायचा. ठीक आहे म्हणजे इथून इथपर्यंत आलं लक्षात हे. ठीक आहे फक्त काय हायड्रोजन असल्यामुळे इथं ओके काय घेतो आपण नुसते अल्कली मेटल्स म्हणलं की दोन्हीसाठी काय येस एवढंच लक्षात ठेवायचं अल्कली मेटल्स. करेक्ट हायड्रोजन नसतो अल्कली मेटल्स मध्ये. ओके 4 + 8 किती होईल येस 12 येतो का करेक्ट येस. 12 + 8 20 20 + 18 38 38 + 18 50 what 6 56 56 + 32 88. These are the atomic numbers of okay, these elements. समजलं बाळांनो. ओके कसं लक्षात ठेवायचं आणि कसं फाइंड आउट करायचं ॲटॉमिक नंबर समजलं. ठीक आहे ना. ओके जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं तुम्हाला. ओके ग्रुप कसा ओळखायचा हे समजलं तुम्हाला आता. ओके पिरियड जो आहे ओके तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिवाय ओके ओळखता येणार नाही तुम्हाला.
पिरियड जो आहे, ओके, आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर सांगायचं म्हणलं तुम्हाला बघा, ओके, हायड्रोजन, ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आहे, लिथियम, त्याच्यानंतर सोडियम, हे हलिना की, रब से फरियाद, बरोबर आहे ना, रब से फरियाद, करेक्ट. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s1, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याला व्हॅलन्स सेल म्हणूया, व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे फक्त काय, लास्ट सेल साठी, त्याच्यामधल्या अगोदरच्या सेल घेत नाही आपण, ठीक आहे ना, ओके. इथं असतं 2s1, 3s1, 4s1, 5s1, 6s1 आणि 7s1, ओके. फक्त लास्ट सेल, आणि दिस लास्ट सेल इंडिकेट पिरियड नंबर. ह्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत, तर n च्या व्हॅल्यूज आहेत, समजते ना, ओके. मग ह्या लास्ट सेल वरनच, ओके, काय डिसाइड केलेलं आहे, पिरियड डिसाइड केलेला आहे, लक्षात येते ना हे, ठीक आहे, ओके. मग फ्रान्सियम जो आहे तो कुठल्या पिरियड मध्ये, 7th पिरियड मध्ये, ठीक आहे. सीझियम जो आहे तो कुठल्या पिरियड मध्ये आहे, 5th पिरियड मध्ये. रुबेडियम कुठं आहे, 4th पिरियड मध्ये. सोडियम कुठं आहे, 3rd पिरियड मध्ये आहे. लिथियम कुठं आहे, 2nd पिरियड मध्ये. हायड्रोजन किती आहे, कुठं आहे. मग ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं तुम्हाला समजतं पिरियड नंबर. जनरली तुम्हाला इथं पिरियड नंबर विचारला जात नाही, तर ग्रुप नंबर विचारला जातो, तो ग्रुप नंबर तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे, ठीक आहे ना. मग ग्रुप नंबर कसं फाइंड आउट करायचं, ठीक आहे. एस, लास्ट सेल वरनं आताच सांगितलं मी तुम्हाला, लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 आहेत, ठीक आहे ना, ओके. हे कसं लिहिलं जातं, ओके, 1, बरोबर आहे ना, 2 1, त्याच्यानंतर किती, येस, 2 8 1, ठीक आहे ना, ओके, आणि 2 8 8 व्हॉट, 1, हे असं लिहिलं जातं, 1 1 आहे ना शेवटी, म्हणून काय, तो एस ब्लॉक एलिमेंट. समजलं हे तुम्हाला, ठीक आहे ना, ओके. पुढे बघूया आता, नेक्स्ट सेकंड ग्रुप साठी. हे सेकंड साठी काय असणार आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2, समजतंय हे, ठीक आहे. मी इथून स्टार्ट कुठून होतो, हा सेकंड पिरियड पासून, लक्षात ठेवा, हे सेकंड पिरियड पासून स्टार्ट होतो, ओके. लास्ट सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2, प्रत्येकाचं बघा फक्त हा नंबर चेंज होतो. इथं काय असणार आहे, मॅग्नेशियम साठी 3s2, इथं 4s2 लास्ट सेल मध्ये, 5s2, ठीक आहे ना, हा 6s2, आणि हा काय शेवटचा 7s2, समजलं हे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, ओके, आणि काय पुढं रेडियम. एनी डाऊट, ठीक आहे. पुढे जाऊया आता, नेक्स्ट पॉइंट, पी ब्लॉक एलिमेंट्स कडे जाऊया, ठीक आहे ना, ओके. पिच एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, ओके. आता हे जे दिसतात तुम्हाला, हे सगळे काय आहेत, पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत का. पी ब्लॉक एलिमेंट्स कशाला म्हणाल, ओके, दोज एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन enters into p orbital, ठीक आहे ना. p ऑर्बिटल मध्ये किंवा सबसेल मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंटर होत असेल तर म्हणायचं पी ब्लॉक. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पी ब्लॉक एलिमेंट्स, ns2 np 1 to 6, p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 6, ओके. कॅपॅसिटी त्याची 6 इलेक्ट्रॉन, 1 to 6 पर्यंत असणार आहे, ठीक आहे ना. मग ग्रुप 13 एलिमेंट साठी, ओके, काय असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ns2 np, ओके, 1 पासून स्टार्ट होईल, इथं इलेक्ट्रॉन 1 आहे, इथं ns2 np2, इथं काय असणार आहे, ns2 np3, इथं ns2 np4, हा कोणासाठी, ग्रुप 16 साठी, इथं ns2 np, ओके, s5, आणि इथं ns2 np6 एक्सेप्ट हॅलोजन, सॉरी हेलियम, एक्सेप्ट हेलियम, ओके, मध्ये p ऑर्बिटल नाहीये किंवा p सबसेल नाही, समजलं ना, ओके. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार, ओके, s ऑर्बिटल मध्ये तो इलेक्ट्रॉन जातो. बाकीचे जे आहे निऑन टू, ओके, रेडॉन, ओके, तिथपर्यंत तुम्ही हे समजून घेऊ शकता, समजलं हे बाळांनो, ठीक आहे. येस, आता ट्रिक सांगतो तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, ओके.
इथून स्टार्ट करूया ग्रुप नंबर 13 पासून. ओके, ग्रुप नंबर 13 साठी ट्रिक काय आहे? बैंगन. ओके, थोडं समजून घ्या इथं आता. हिंदी मराठीमध्ये लिहित चाललोय. बैंगन, आलू, गाजर, हे असं लिहायचं, गाजर. बैंगन, आलू, गाजर इन थैला. थैला. ठीक आहे ना? ओके, असं लिहितात ना मराठीमध्ये, थैला. ठीक आहे. बैंगन, आलू, गाजर इन थैला. बी म्हणजे बैंगन. एल मीन्स आलू. जी गॅलियम जो आहे, ओके, त्याला म्हणायचं गाजर. इन इंडिया, थैला. बैंगन, बघा परत एकदा, बैंगन, आलू, गाजर इन थैला. कसं लक्षात ठेवायचं, समजलं? ठीक आहे. ग्रुप नंबर 14 साठी बघा. कहे सीताजी सुनो प्रभु. सुनो प्रभु. कसं लक्षात ठेवायचं, समजलं का? कहे म्हणजे कहे सीताजी सुनो प्रभु. हे जे आहेत ना, ओके, खालचे जे एलिमेंट्स दिसतात तुम्हाला, हे सगळे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, जे की पिंक मध्ये दाखवलेले आहेत. ते कसे आहेत? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. त्याची स्टडी नाहीये बाळांनो तुम्हाला. ठीक आहे ना? कहे सीताजी सुनो प्रभु. ठीक आहे. आता एन साठी बरोबर आहे ना? नहीं पसंद ऐसे सब भाई म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे ना? ओके, नहीं 15 साठी कसं लक्षात ठेवायचं? नहीं पसंद ऐसे सब भाई. ठीक आहे. नहीं साठी बघा, ओके, एन, नहीं पसंद ऐसे सब भाई. नहीं पसंद ऐसे सब भाई. ठीक आहे ना? ओके, लक्षात राहील तुमच्या हे. ठीक आहे. ग्रुप नंबर 16 साठी बघा. 16 साठी कसं कराल तुम्ही ट्रिक इथं? ओस से. ओस. ठीक आहे ना? ओके, एस ला खाली घ्या. ओस से टीपो. टीपो. टीपो म्हणजे कॉपी करणे. ठीक आहे ना? टिपणे म्हणजे काय करणे? कॉपी करणे. ठीक आहे ना? ओस से टीपो. ठीक आहे ना? खूप टाइम आहे तुमच्याकडे, असं कन्सिडर करू शकता. ओस से टीपो असं म्हणू शकता. समजते ना? ओस से टीपो. लक्षात राहील हे? ठीक आहे. ओके, आता ह्या ग्रुपला हॅलोजन फॅमिली म्हणायचं. हॅलोजन फॅमिली. ठीक आहे ना? ओके, हॅलोजन फॅमिली काय असतात? सॉल्ट फॉर्मिंग असतात. सॉल्ट फॉर्मिंग. लक्षात आलं हे? हॅलोजन म्हणजे काय? सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स. करेक्ट. कसं लक्षात ठेवायचं? ओके, ग्रुप नंबर व्हाट? 70. ओके, फिर कल बाहर आया अतुल. ठीक आहे. ह्या अतुलच्या ठिकाणी दुसरे पण नाव ठेवाल तुमचं, जे काय ओके आवडीचं आहे ते ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे ना? ओके, फिर कल बाहर आया अतुल. समजलं ना? ओके, फिर कल बाहर आया अतुल. फिर म्हणजे काय? परत बघा. फिर कल बाहर आया अतुल. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टाडाइन. समजलं हे? ठीक आहे. आता ग्रुप नंबर काय राहिला? 8. ग्रुप नंबर 18 साठी कसं लक्षात ठेवायचं? ठीक आहे, बघा. हेना सॉरी, असं लिहूया. ओके, हेमा म्हणा. हेमा.
हेमा मालिनी माहिती आहे तुम्हाला? हेमा, नेहा, हेमा, नेहा और, ठीक आहे ना? ओके, और मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल तुम्ही. हेमा, नेहा और ओके करीना, करीना, ठीक आहे ना? स्पेलिंग कशी असू शकते तुम्ही ते करेक्ट करून घेऊ शकताय. हेमा, नेहा और करीना झेरॉक्स ऑफ, ठीक आहे ना? ओके, झेरॉक्स ऑफ रवीना. हा सुद्धा कसा आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे, त्याची स्टडी नाहीये तुम्हाला, ठीक आहे ना? ओके, बघा, हेमा, नेहा और करीना झेरॉक्स ऑफ रवीना. हेमा, नेहा और करीना झेरॉक्स ऑफ रवीना. समजलं हे कसं लक्षात ठेवायचं? ठीक आहे. काय ट्रिक सांगितलंय वळण तुम्हाला की हे एलिमेंट्स कसं लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता हे पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत बरोबर ना? ओके, बऱ्याच वेळेला काय करतात, ग्रुप नंबर फाइंड आउट करा म्हणतात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं जातं तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं ओके काय करता आलं पाहिजे, ग्रुप फाइंड आउट करता आलं पाहिजे. ठीक आहे. येस, मग ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करायचे, नंबर ऑफ ग्रुप्स किंवा ग्रुप नंबर म्हणा. ग्रुप्स, नंबर ऑफ ग्रुप्स नाही, ग्रुप नंबर इज इक्वल टू काय लक्षात ठेवायचं बघा, ग्रुप नंबर इज इक्वल टू येस 10 प्लस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना? हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कुठले, ते ऍटम्स मधले. 10 प्लस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जर तुम्ही लक्षात ठेवला ओके तर ग्रुप नंबर ओके फाइंड आउट करता येतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बोरॉनच्या लास्ट सेल मध्ये बघा, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लक्षात ठेवलं तुम्ही, सिंपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. किती आहेत इलेक्ट्रॉन बघा, इथं 2 1 आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल किती आहेत, 3 आहेत. इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 4 आहेत. खूप केअरफुली बघा. ओके, ग्रुप नंबर 13 मध्ये 3 आहेत, 14 मध्ये 4 आहेत. त्याचा लास्ट डिजिट लक्षात ठेवू शकता तुम्ही. बघा, खूप महत्वाचं आहे. ग्रुप नंबर 13 साठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती, 3. ग्रुप नंबर 14 साठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती, 4. ग्रुप नंबर 15 साठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती, 5. क्लिअर आहे. ग्रुप नंबर 16 साठी तुम्हाला ओके ट्रिक सांगितलं, 16 कसं ओळखायचं किंवा काय 16 कसं लक्षात ठेवायचं. 16 साठी किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 6, ठीक आहे ना? ओके, 17 साठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 7 आणि 18 साठी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती, 8. बघा, त्या ग्रुप नंबर वरनच तुम्ही नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स लक्षात ठेवू शकताय. 13 मधला 3 लक्षात ठेवायचा, 14 मधला 4 लक्षात ठेवायचा आणि सो. समजलं ना? ठीक आहे. आता सपोज बोरॉन घेतला आपण. बोरॉन ओके साठी ग्रुप नंबर काय असणार आहे सांगा बरं. 10 प्लस 3 म्हणजे किती झाला, 13. 10 प्लस 3 म्हणजे 13. समजलं ना? ओके, ह्या वेळेनं तुम्ही काय करू शकता, ग्रुप नंबर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे ना? ओके, आता आय थिंक व्हिडिओची साईज वाढत चाललेली आहे. सम क्वेश्चन्स कडे जाऊया आपण आता. अजून परत डिटेलमध्ये डिस्कशन करायचंच आहे आपल्याला. ओके, सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला. हे कुठं समजणार आहे तुम्हाला, 11th क्लासमध्ये. आता थोडं जनरल आयडियाज घेत चला तुम्ही. याला फाउंडेशन म्हणतो आपण. थोडं ओके ग्रास्प करत जायचं. ठीक आहे. आता बघा इथं काय म्हणले, an atom of an element okay has electronic configuration 282. बघा, व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 आहेत. टू विच ग्रुप डज इट बिलॉंग, म्हणजे कुठल्या ग्रुपमध्ये असणार आहे, सेकंड ग्रुपमध्ये. सहज समजतंय. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर 2 असतील ओके तर काय तो सेकंड ग्रुपमध्ये आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, व्हेअर वुड यू लोकेट द एलिमेंट विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28. बघा, लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 आहेत. काय कराल, 10 प्लस 8 इज इक्वल टू 18. कुठल्या ग्रुपमध्ये ठेवाल, 18 ग्रुपमध्ये. समजलं ना? ओके, 10 प्लस 8 18. मग हे कोणासाठी आहे, फक्त पी ब्लॉक साठी आहे, लक्षात ठेवा. हे मी कोणासाठी सांगितलं हा फॉर्म्युला, ओनली फॉर पी ब्लॉक. तर डी ब्लॉकला आपण डिटेलमध्ये स्टडी करणार नाही, तर एक्सेप्शन्स वगैरे भरपूर आहेत, त्याच्यामुळे काय येस फक्त आपण एस आणि पी ब्लॉक स्टडी करतोय. समजलं ना? ओके,
कुठल्या ग्रुपमध्ये ठेवायला समजलं, आयडिया आली तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन. which of these belongs to same period. ठीक आहे, तर जनरल ओके तुमच्या लक्षात येत असणार आहे. आता पिरियड म्हटलं की काय, येस हायड्रोजन फर्स्ट पिरियड मध्ये हायड्रोजन आणि कोण आहे, फक्त हेलियम आहे. हायड्रोजन आणि हेलियम. सेकंड पिरियड कुठून स्टार्ट होतो, ओके तर लिथियम बसणार, लिथियम बेरिलियम, बरोबर आहे ना. ओके त्याच्यानंतर पुढे कोण येतो, इथं बोरॉन येतो, कार्बन येतो, नायट्रोजन, ऑक्सिजन, बरोबर आहे ना. ओके फ्लोरीन आणि शेवटी कोण येतो इथं, निऑन, बरोबर आहे ना. ॲटॉमिक नंबर 1 2 बाळांनो टोटल किती 30 एलिमेंट्स तुम्हाला पाठ करायचे. किती 30 एलिमेंट बाय हार्ट करायचे. ठीक आहे ना. ओके 30 एलिमेंट्स हायड्रोजन टू कुठपर्यंत, हायड्रोजन टू झिंक पर्यंत पाठ करून घ्यायची टोटल एलिमेंट्स. समजलं. ओके 2 ॲटॉमिक नंबर इथं किती येणार 3, तर किती येईल 4 येईल, 5 6 7 8 9 आणि काय 10, बरोबर आहे ना. ओके मग चेक करा. which of these belongs to the same period. एकाच पिरियड मध्ये कुठले आहेत. आता हा जो आहे ए फर्स्ट पिरियड मध्ये आहे का, हे ठीक आहे. हा कुठं आहे 10 आणि 5 सेकंड पिरियड मध्ये आहे. एकाच पिरियड मध्ये असलेले कोण आहेत मग, बी आणि सी. सो ऑप्शन इज बी. समजलं ना, असं स्मार्ट वर्क करा थोडंसं. नेक्स्ट बघा. कार्बन बिलॉंग्स टू द सेकंड पिरियड and group 14. Silicon belongs to third period and group 14. If atomic number of carbon is 6, the atomic number of silicon is. ठीक आहे. ट्रिक सांगितलं तुम्हाला, कहे सीता जी सुनो प्रो, सॉरी सुनो प्रो. ओके कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ठीक आहे. आता ट्रिक सांगतो कसं ओळखायचं बघा. इथं ठेवा 8 चा डिफरन्स, इथं ठेवा ओके एस 18 चा डिफरन्स, इथं कितीचा 18 चा डिफरन्स ठेवा आणि इथं कितीचा डिफरन्स ठेवायचा 32. हे मॅजिक नंबर्स लक्षात ठेवा फॉर पी ब्लॉक. कुठलाही पी ब्लॉक असेल तो आता एलिमेंट. ठीक आहे ना. ओके दिस इज मॅजिक ट्रिक, मॅजिक ट्रिक. ठीक आहे ना, किंवा मॅजिक नंबर म्हणू शकता तुम्ही त्याला, नंबर. करेक्ट 8 18 18 32. एस ब्लॉक साठी सांगितलं आणि पी ब्लॉक साठी. ऍड करा 6 + 8 14, 14 + 18 किती होईल 32, 32 + 18 किती होईल 50, 50 + 32 82. येतं ना लक्षात. कार्बन नंतर कोण असतो सांगा बरं. कार्बन नंतर नायट्रोजन असतो, नायट्रोजन नंतर फ्लोरीन असतो, फ्लोरीन नंतर ओके कोण असतो निऑन. ठीक आहे. मग इथं 82 जर आला ओके तर इथं किती येणार आहे पुढे आता 83 84. ओके येस आय थिंक कार्बन नायट्रोजन फ्लोरीन निऑन 82 83 84 85. ओके येस काहीतरी रॉंग होते का आपल्या इथं. कार्बनच्या अगोदर कोण असतो, बोरॉन असतो, बरोबर आहे ना. ओके बोरॉनच्या फॅमिलीमध्ये लास्ट एलिमेंट कुठला असतो सांगा बरं. ठीक आहे. बैंगन आलू गाजर, बरोबर आहे ना. ओके इन थायला, इन थायला. कार्बन नंतर कोण नायट्रोजन, हा ऑक्सिजन एक राहिला ना मध्ये, ओके त्या ऑक्सिजनला विसरलो. ठीक आहे करेक्ट आहे. बघा कसं ऍडिशन केलं समजलं ना. ओके तसं इथं पण करू शकता, नायट्रोजन फॅमिलीसाठी, ऑक्सिजन फॅमिलीसाठी, फ्लोरीनसाठी आणि निऑनसाठी तुम्ही करू शकता. येतं लक्षात. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर काय येतो कसं ओळखलं बघा, किती इझी आहे 14. ॲटॉमिक नंबर ऑफ सिलिकॉन इज 14. इफ ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6 देन ॲटॉमिक नंबर ऑफ सिलिकॉन इज, असं विचारलंय, इट इज 14. ट्रिक समजली बाळांनो कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. येस पुढच्या क्वेश्चनला जाऊया आता. नेक्स्ट, what is the atomic number of element of period 3 and group 17 of the periodic table. ठीक आहे. ग्रुप 17 दिलेलं, ग्रुप 17 मध्ये कोण येतात हॅलोजन्स, बरोबर ना. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन ओके आयोडीन आणि ॲस्ट्राटाईन. करेक्ट. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 9. ठीक आहे. येस तुम्हाला लक्षात आलं ना. ओके डिफरन्स कितीचा ठेवायचा
8, 18, 18 आणि किती 32. करेक्ट. ऍड करा. 9 plus 8 17, 17 plus 18 35, 35 plus what 18. ओके येस, हे करू शकता ना तुम्ही ऍडिशन होतं. ओके. आणि फ्लोरीन कुठल्या ग्रुप सॉरी पिरियड मध्ये असतो? सेकंड पिरियड मध्ये. लक्षात ठेवा, फर्स्ट पिरियड मध्ये फक्त हायड्रोजन आणि हेलियमच आहेत. फर्स्ट पिरियड मध्ये हायड्रोजन हेलियम, बरोबर आहे ना? ओके. म्हणजे इथं ॲटॉमिक नंबर 1 आणि इथं ॲटॉमिक नंबर किती 2. हे जर तुम्ही पाठ करून ठेवला ना, ओके, तर बाकीचे तुम्हाला लक्षात येते. फर्स्ट पिरियड मध्ये हायड्रोजन आणि काय आहे हेलियम. मग फ्लोरीन जो 17 ग्रुप आहे तो स्टार्ट कुठून होतो? सेकंड पिरियड. सेकंड, ठीक आहे. तर क्लोरीन कुठल्या? थर्ड पिरियड मध्ये, फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड आणि का सिक्स्थ पिरियड मध्ये असतं. आलं लक्षात हे? येस. मग थर्ड पिरियड, ओके, आणि 17 ग्रुप मध्ये कोण येतो? क्लोरीन येतो. समजलं ना? प्रॅक्टिस करा हे. नेक्स्ट, नेम द न्यूट्रल ॲटम, ओके, in the periodic table which has the same number of electrons as K plus and Cl minus. बघा, तुम्हाला मी पोटॅशियम K plus दिलेला आहे आणि Cl minus दिलेला आहे. K plus म्हणलं, ओके, एक इलेक्ट्रॉन कमी आहे. Cl minus म्हणलं की एक इलेक्ट्रॉन जास्त आहे, बरोबर आहे ना? ओके. मग इथं त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 19 आणि इथं 17. करेक्ट. ओके. इथं नंबर ऑफ झेड असं ओळखता आलं पाहिजे. झेड किती आहे इथं? 19. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? 19 आहेत. इलेक्ट्रॉन्स किती असतील आता? एक कमी करा, दॅट इज 18. इथं चेक करा, हा 17 आहे, बरोबर आहे ना? ओके. झेड किती झालं याचं? 17. ओके. प्रोटॉन्स किती झाले? 18. बरोबर, सॉरी 17 प्रोटॉन्स. इलेक्ट्रॉन्स किती झाले? 18. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा का? मायनस. मायनस जेवढे चार्जेस आहेत तेवढे इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा असतील त्याच्यामध्ये. समजलं ना? मग पोटॅशियम आणि ओके क्लोरीन हे आयन्स जे आहेत त्याचा ॲटॉमिक सॉरी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झाले दोन्हीचे बघा? 18, 18. विचारले काय? ओके. सेम सॉरी, नेम द न्यूट्रल ॲटम इन विच पिरियडिक टेबल which has the same number of electrons. कोण असेल मग तो? आर्गॉन. बरोबर आहे ना? कारण काय? आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 18. Z is equal to 18. ठीक आहे. एस नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू 18 आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू किती असतील? न्यूट्रल आहे ना तो? ओके, 18. आलं लक्षात हे? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7. An element X has the mass number, okay, 40. ठीक आहे ना? ओके. याचं कॅल्क्युलेशन आपण खूप प्रॅक्टिस करणार आहे. 11th मध्ये पण प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे. एखादे एलिमेंट असेल, कुठलाही एलिमेंट, ओके, त्याचं रिप्रेझेंटेशन आपण एकतर असं करतो, हा काय आहे? झेड आणि हा काय असतो? ए. एज ॲटॉमिक नंबर, ओके, एस, किंवा त्याला काय म्हणतो आपण? मास नंबर. आणि हा काय? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. करेक्ट ना? ठीक आहे. मग एलिमेंट मध्ये मास नंबर इज इक्वल टू काय असतो? मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे ना? सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन इज इक्वल टू मास नंबर. ठीक आहे. आणि ॲटॉमिक नंबर न्यूट्रल ॲटम मध्ये, ओके, नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. न्यूट्रल ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स, ओके, आणि ॲटॉमिक नंबर काय असतो? सेम असतो. दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो. आलं लक्षात? मग मास नंबर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स नोन असले पाहिजेत, न्यूट्रॉन्स नोन असले पाहिजेत. आपल्याला विचारले काय बघूया इथं आता. ठीक आहे. हे नोट करून ठेवा फॉर्म्युला. An element X has a mass number 40. ठीक आहे ना? ओके. एक एलिमेंट दिलेला आहे, मास नंबर किती आहे? 40 आहे. कंटेन्स 21, ओके, न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स दिलेले आहेत. N इज इक्वल टू किती? 21. करेक्ट. इन इट्स ॲटम. ठीक आहे. टू विच ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल डज इट बिलॉंग? नंबर ऑफ प्रोटॉन्स जर फाइंड आउट केला तुम्ही, ओके, तर काय मिळतो तुम्हाला? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर वरनं, ओके, तुम्हाला काय? ग्रुप नंबर फाइंड आउट करता येतो. ठीक आहे. बघूया, कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल ना आपल्याला, म्हणून ग्रुप नंबर फाइंड आउट करता येतो. बघूया. येस. ॲटॉमिक नंबर म्हणजे फॉर्म्युला काय बघा? A इज इक्वल टू P प्लस N. करेक्ट आहे? येस. ॲटॉमिक मास नंबर गिवन आहे 40 इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स फाइंड आउट करूया. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 21 आहेत. मग प्रोटॉन्स इज इक्वल टू किती येतील? 40 मायनस 21, ओके, 19. ओके, इज इक्वल टू काय असणार आहे? ॲटॉमिक नंबर Z. 19 कोणाचा असतो? मग पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर असतो. पोटॅशियम, बरोबर आहे ना? 19 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 2, ओके, जनरल
2 8 8 1 बरोबर आहे ना. ओके, लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 1 इलेक्ट्रॉन. मग ग्रुप नंबर किती असेल? 1. फर्स्ट ग्रुप मध्ये आहे तो. आलं लक्षात कसं फाइंड आउट केलं हे? ठीक आहे, रिपीट करून बघा परत एकदा. नेक्स्ट, कन्सिडर दी फॉलोइंग एलिमेंट्स. ही एलिमेंट्स कन्सिडर करा असं म्हणलंय. ठीक आहे ना. ओके, कॅल्शियम. ओके, कोण आहे? ऑक्सिजन आहे, इथं आर एक्स्ट्रा झालेलं आहे. ऑक्सिजन, आर्गॉन, सल्फर, बेरिलियम आणि हेलियम. Which of the following, which of the above elements would you expect to be in group 16 of the periodic table? कुठले एलिमेंट्स ग्रुप 16 मध्ये आहेत? ग्रुप 16 ची ट्रिक नोन असली पाहिजे तुम्हाला. काय आहे? ओस से टिपो. काहीच गरज नाही बाकीच्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला. ओस से टिपो. बघा, ट्रिक लक्षात आली तुमच्या? ठीक आहे. ऑक्सिजन आहे, सल्फर आहे का इथं? ऑक्सिजन आणि सल्फर. ठीक आहे, सो ऑप्शन इज डी. अंडरस्टूड? ठीक आहे, बऱ्याच गोष्टी समजल्या तुम्हाला आज. 9. The atom of an element has electronic configuration 2 8 7. बघा, काय दिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2 8 आणि काय 7 दिलेलं. To which of the following elements would it be chemically similar? कुठला एलिमेंट ओके केमिकली सिमिलर असणार? कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? ओके, तर काय? क्लोरीनचं. बरोबर आहे ना. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. आलं लक्षात? हे क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्लोरीन कुठल्या फॅमिलीमध्ये येतो? 17, ग्रुप 17. क्लोरीन, ओके, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. समजलं हे? येस. सिमिलर कोण असणार आहे क्लोरीनच्या? क्लोरीन. ओके, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2 7. बघायचं लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 आहेत दोन्हीच्या. सो इट इज दी क्लोरीन. अंडरस्टूड? ठीक आहे ना. ओके, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. बाळांनो, हे जे काय कन्सेप्ट सांगितलं तुम्हाला आज, ठीक आहे ना. ओके, जरी तुम्हाला समजत नसतील, ओके, खूप हाय लेवलला जात असेल, ओके, तरी तुम्ही बाइंड करायचा प्रयत्न करा त्याला. एक एक कन्सेप्ट लिहून ठेवायचा प्रयत्न करा, जे की तुम्हाला पुढे हे क्लिअर होईल. मी तुम्हाला ब्रिज बनवून देतोय. करेक्ट ना. ओके, सगळ्या गोष्टी आपण 10च्या स्टडी करत नाही, त्याच्यामध्ये 11च्या काही गोष्टी मी मिक्स करतोय बाळांनो. ठीक आहे ना. ओके, जे तुम्ही स्टडी केलंय ऑलरेडी, ओके, त्याच्यासोबत हे बाइंड करायचा प्रयत्न करा तुम्ही. आलं लक्षात हे? Okay, today we'll stop here. All the best.